कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील ठाकरे कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीवरील अन्यायाविरोधात 9 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला अद्याप प्रशासनाने कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही। कांचन कमलेश ठाकरे आणि मीरा ठाकरे यांचे न्यायासाठी सुरू केलेले उपोषण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिकच ताणले गेले आहे। ठाकरे कुटुंबाने सांगितले की त्यांच्या जमिनीवरील बांधकामावर कारवाई करताना नियमांची पायमल्ली झाली आहे। ग्रामपंचायत आणि गट विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही योग्य प्रक्रिया न पाळता बेकायदेशीरपणे आमच्या मालमत्तेवर हातोडा मारला, असे त्यांचे म्हणणे आहे। एवढा संघर्ष करून देखील न्याय मिळत नसेल तर ठाकरे कुटुंबीय येत्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कर्जत प्रशासकीय भवनासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी प्रशासनास दिला आहे। माझं नाव कांचन कमलेश ठाकरे, मी वांजळ्याला राहते। आमच्या जागेत आमच्याकडे 1948 सालापासून खरेदी खत आहेत व 2013-14 साली जो मुख्य रस्ता ते दैत वस्तीपर्यंत रस्ता झाला तो तिथपर्यंत मर्यादित न ठेवता आमच्या खरेदी खत वैयक्तिक जागेत टाकला आहे। त्या रस्त्यावरून तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की सदर रस्ता हा PWD कार्यालयाने केला आहे व ग्रामपंचायत ही असंच म्हणते की हा रस्ता PWD कार्यालयाने केला आहे। पण जेव्हा PWD कार्यालयासमोर आम्ही उपोषण केलं तेव्हा त्यांनी असं लिहून दिलं की सदर रस्ता हा आम्ही केला नाही, तेव्हा आम्ही तो रस्ता अडवला होता। तर दिनांक 5/11/2024 रोजी नोडल अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आमच्या घराचा ताबा ग्रामसेविका अधिकारी मॅडमनी भरून नेला आहे। 5/11/2024 ला या उपोषणाला संवाद कुणी साधलाय का? म्हणजे तुम्हाला काही आश्वासन दिलेत का, काय कार्यवाही करू वगैरे? कारवाई अशी म्हणजे पूर्ण काही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीच आहे। तहसीलदारांबरोबर आम्ही बसलो, पण त्यांचं तर रास्त म्हणणं असं त्या दिवशी आम्हाला दिसून आलं चर्चेवरून की हे पूर्ण इनलिगली उपोषणाला बसले आहेत। तर आमच्याकडे काहीतरी पुरावे असल्याशिवाय आम्ही उपोषणाला बसलोत का? उपोषणाला हा 9वा दिवस आहे आजचा, पण आजपर्यंत आमची कोणी दखल घेतली नाही, त्यांना काही पडलंच नाही आहे आमचं। वास्तविक 5/11ला जो काही आमच्या घराचा ताबा उचलून नेलेला आहे ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी, तिथे त्यांचा काही अधिकार नसताना आणि त्यांच्यामुळे हा त्रास आम्हाला भोगावा लागलेला आहे। 2019-20 पासून जो आम्ही काही अडवला होता, आमचा जो काही कब्जा होता, त्याला आत्तापर्यंत कोणत्याही ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी तिथे हात लावलेला नव्हता। आणि जर काही अधिकारी आम्ही जर यांच्याकडे अर्ज केले तर ते आम्हाला काय म्हणतात, ही न्यायप्रविष्ट बाब आहे, तेथे आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही। मग आता त्यांनी हे कोणत्या अधिकाऱ्याने आमच्यावर कारवाई केली? आणि शिवाय त्यांनी आम्हाला नोटीस काढली, त्यावेळेला 28/10ला आम्ही त्या नोटीसला त्यांच्या उत्तरही दिलं। मग त्या अर्जाची शहानिशा न करता किंवा कोणतंही काय हे आम्हाला न कळवता त्यांनी 5/11ला अचानक ट्रॅक्टर लावून ग्रामसेविका अधिकारी, 2 शिपाई आणि 2 पोलीस प्रोटेक्शन यांना घेऊन आमचा हा ताबा उचलून नेलेला आहे। आचारसंहितेचं हे लावलं आहे। मग आचारसंहितेचा आणि रोडचा संबंध काय? आणि वहिवाटीचा रस्ता एकदा म्हणतात ग्रामस्थ PWDचा रस्ता आहे, ग्रामपंचायतमध्ये PWDचा रस्ता आहे, PWD म्हणते ह्या रस्त्याशी आमचा संबंध नाही, आणि आता ग्रामपंचायत म्हणते की हा सार्वजनिक रहदारीचा रस्ता। मग सार्वजनिक रहदारीचा रस्ता किती असतो, त्याला काय मोजमाप आहे की नाही? आणि ऑलरेडी आम्ही 3 फुटाचा रस्ता ठेवला होता वहिवाटीचा लोकांना येण्या जाण्यासाठी, मग तिथे यांचा अधिकार काय? बरं, आता तुम्हाला आजचा काहीतरी आपला 9वा दिवस आहे, तर ह्याच्यानंतरही आपल्याला जर न्याय मिळाला नाही तर शेवटची भूमिका आपली काय राहणार? शेवटची भूमिका आमची हीच असणार, पंचायत समितीसमोर 26 जानेवारीला आम्ही आत्मदहन करणार। कारण बिलकुल म्हणजे आमचं काही हे नसताना, जागा खुद्द आमची स्वतःची असताना, आमच्याकडे खरेदी खत आहे 1948 सालचा, एवढा आमचा ठोस पुरावा असून देखील ही लोक जर आम्हाला त्रास देत असतील तर शेवटी आम्हाला पर्याय नाही, आम्हाला कुणाची बाजू नाही, आणि त्यामुळे आम्हाला फक्त एकच पर्याय आहे, आत्मदहन।